नमस्कार. पहिले पुष्प. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. माताजींचे चरित्र. माताजींचे चरित्र म्हणजे बोधाचा सागरच जणू. सागरात बुडी मारली की जसे मोती पोळे मिळतात, तसे माताजींच्या सानिध्यात आले की सद्गुण रत्ने प्राप्त होतात. त्यांनी पुण्यवान मातापित्यांच्या गर्भातून जन्म घेऊन स्वतःबरोबर मातापित्यांचे नाव अजरामर केले. परंतु त्यासाठी त्यांना लोखंडाचे चणे खावे लागले. जे कष्ट त्याग करावा लागला त्याला तोड नाही. माताजींचे चरित्र संसार आणि परमार्थाचा परिपाक आहे. माताजी आपल्याबरोबर षटसंपत्ती घेऊन आल्या. षटसंपत्ती म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. माताजींच्या मध्ये उपजतच सहनशीलता दिसून येते. त्या अवघ्या 7 महिन्यांच्या असताना गळू झाला होता. पण त्या नवजात असताना सुद्धा न रडता त्यानं ते सहन केलं बाळानं. 1 वर्षाच्या झाल्यावर आई बाबा सारखे शब्द न उच्चारता हरी शब्द उच्चारला आणि हरिचरणी समरसून हरिमय झाल्या. इतकेच नव्हे तर इतरांचेही जीवन हरिमय करण्याचे कार्य अंगीकारले. माताजींचे वागणे लौकिकदृष्ट्या 4 चौघासारखे दिसत असले तरी त्यांना गुरुकृपेने मिळालेले ज्ञान, उच्च स्थान, सात्विकता, भक्ती, प्रेम, परोपकार आणि गूढ शक्ती कूट कूट भरलेली होती. माताजींच्या चरित्राचे 5 महत्वाचे टप्पे पडलेले दिसून येतात. पहिल्या टप्प्यामध्ये माताजींचे बालपण, त्या काळची साधना. दुसरा, अल्पावधीचा पण नीटनेटका संसार. तिसरा, वैराग्य व मठातील सेवा. चौथा, गुरुकृपा व त्यानंतर केलेली गुरुसेवा. आणि पाचवा, श्रीहरी मंदिराची स्थापना, वास्तव्य आणि जगदोद्धाराचे कार्य. त्या त्या प्रत्येक कालखंडात त्यांनी प्रापंचिकांना, साधकांना मार्गदर्शक अनेक गोदपर गोष्टी सांगून त्यांना मोक्ष मार्ग दाखवून दिला. त्यांचे चरित्र हिमालयाप्रमाणे उच्च कोटीतले असून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरते. त्या एकपाठी होत्या. कीर्तन ऐकून घरी आल्या की कीर्तनातील अभंग श्लोक आर्या म्हणत हुबेहूब कीर्तन करीत. त्यांनी बालपणीच ठरवले होते की मोठे झाल्यावर देऊळ बांधणार. हे त्यांचे ध्येय परमार्थ निकेतनची इमारत बांधून खरी केली. त्यांचे बोलणे सहज वाटत असले तरी गूढ अर्थाने भरलेले असे. मार्मिक बोलून न दुखवता समोरच्याची चूक दाखवून देत असे. त्यांच्यात निस्वार्थ व परोपकारी भावना इतकी होती की त्यांना भक्ताकडून जे काही मिळेल ते सर्व त्या वाटून मोकळ्या होत. त्यांच्यात वैराग्य वृत्ती इतकी होती की त्यांना मिळालेले सोन्याच्या पदकाचा त्यांनी अस्वीकार केला. शत्रू व विरोधकांवर सुद्धा त्या आपल्या मायेची पाखर घालत. त्यांच्या शेजाऱ्यांचा अतिशय त्रास होत असताना सुद्धा त्यांच्या कारखान्याला लागलेली आग माताजींनी आपल्या 2 पुत्रांसह विझवली. औदार्य तर इतके होते की त्यांनी प्रसंगी मिळालेल्या भेटीनिमित्तचे पैसे जमवून त्यांनी प्रत्येकी 5,000 रुपये ठाणे आणि दादरच्या परमार्थ निकेतनच्या बांधकामासाठी दिले. 1971च्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या कुटुंबासाठी 5,000 रुपये पाठवले. त्यांनी अनेक ठिकाणी भजनी मंडळ स्थापन केले. त्या अष्टपैलू होत्या. त्यांनी पुस्तके लिहिली, चित्रे काढली, भजनाला, गीतांना सुंदर चाली लावल्या. विशेष म्हणजे या सर्व कलांचे त्यांनी कधीही शिक्षण घेतले त्या कष्टाळूही होत्या. श्रीहरी मंदिरात गवत काढणे, आवळ झाडणे, पाणी काढणे, फुलांचे हार बनवणे, धान्य, भाजी निवडणे इत्यादी कामे सुद्धा त्या करत असत. आईंच्या बद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा या महान साध्वीला त्रिवार कोटी कोटी नमस्कार.